गायत्री स्कूलचा चमकता तारा अंशुमन धावडे नॅशनल मल्लखांब स्पर्धेत दाखवणार कौशल्य. भोसरी येथील अंशुमन निलेश धावडे वय 16 गायत्री इंग्लिश मीडियम स्कूल मोशी येथे इयत्ता 11वीचा विद्यार्थी असून मल्लखांब क्षेत्रात त्याने लहानपणापासूनच आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. 2015 पासून सातत्याने मल्लखांबचा सराव करत असलेल्या अंशुमनने 2022 ते 2024 या कालावधीत महाराष्ट्र स्टेट लेव्हल स्पर्धांमध्ये भक्कम कामगिरी करत राज्यस्तरावर आपली छाप पाडली आहे. अंशुमनच्या क्रीडाप्रेमाला त्याच्या कुटुंबाची मजबूत परंपरा लाभली आहे. त्याचे आजोबा कुस्तीपटू तर वडील सायकलिंगपटू असल्याने खेळाचे संस्कार घरातूनच मिळाले. लहान वयातच त्याने केलेली पराक्रमी कामगिरी विशेष उल्लेखनीय आहे. वयाच्या 8व्या वर्षी पुणे ते वाघा बॉर्डर ही अतिशय कठीण सायकलस्वारी पूर्ण केली, तर 10व्या वर्षी पुणे ते पानिपत सायकलस्वारी पूर्ण करत त्याने अद्भुत जिद्द आणि सहनशक्ती दाखवली. फक्त क्रीडा क्षेत्रातच नव्हे तर शैक्षणिक क्षेत्रातही अंशुमन चमकतोय. 10वीमध्ये त्याने तब्बल 90% गुण मिळवत उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरी नोंदवली आहे. आता उज्जैन येथे होणाऱ्या नॅशनल लेव्हल मल्लखांब स्पर्धेसाठी त्याची निवड झाल्याने भोसरी तसेच संपूर्ण पिंपरी चिंचवड शहराचा अभिमान वाढला आहे. गायत्री इंग्लिश मीडियम स्कूलचे सर्वेसर्वा संस्थापक अध्यक्ष श्री विनायक भोंगाळे तसेच व्यवस्थापकीय संचालिका सौ कविता कडू पाटील मॅडम, शाळेतील कोच समाधान सर तसेच सर्व शिक्षक कर्मचारी यांनी अंशुमनवर अभिमान व्यक्त करत त्याला पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत. अंशुमन धावडेची ही जिद्दीची, मेहनतीची आणि सातत्याची कहाणी अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. अंशुमन गेले 8 वर्ष मल्लखांबचा सराव करत आहे. तो आता दिघीमध्ये नवजीवन स्पोर्ट्स फाउंडेशन गायकवाड शाळेमध्ये सराव करतोय 3 दिवस आणि 3 दिवस तो महाराष्ट्र मंडळ टिळक रोडला इथे सराव करतोय. त्याची सुरुवात सांगायची अशी झाली तर तो समर कॅम्पसाठी गेला होता ग्राउंडवरती आणि तिथं मल्लखांबाचं प्रात्यक्ष दाखवत होते. मग ते तिथून त्याची सुरुवात झाली आणि त्या खेळाची आवड झाली आणि त्या खेळामध्ये मग त्यांनी सातत्य दाखवून सलग 3 वर्ष झालं तो स्टेट खेळतोय आणि योगायोग म्हणजे 2 वेळा नॅशनलला सिलेक्ट झाला. पण 2018मध्ये कोरोनाचा काळ असल्यामुळे नॅशनलची कॉम्पिटिशन झाली नाही. पण यावर्षी तो परत नॅशनलला सिलेक्ट झाला आहे. वैयक्तिक त्यांनी सुवर्णपदक घेतलं आणि सांघिकमध्ये पण त्याला सुवर्णपदक भेटलेलं आहे. आणि आता यावर्षी तो नॅशनलसाठी उज्जैन येथे या ठिकाणी होणाऱ्या स्पर्धेसाठी तो आता जाणार आहे. त्यासाठी गायत्री इंग्लिश मीडियम स्कूलचे जे ट्रस्टी आहेत भोंगाळे सर, कविता मॅडम आणि त्याचे कोच समाधान सर असतील, सुरवसे सर असतील, यांनी वेळोवेळी त्याला मार्गदर्शन केलं. त्याला प्रत्येक गोष्टीमध्ये सपोर्ट केलेला आहे आणि त्याला अभ्यासातही त्याला म्हणजे प्रॅक्टिसमुळे त्याला अभ्यासाचा थोडासा प्रॉब्लेम येतो, पण वेळोवेळी शाळांनी त्याला सपोर्ट केलेला आहे. त्याचा बॅकलॉग भरून काढण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि अशा तऱ्हेने तो स्पर्धा मल्लखांब प्लस अभ्यास हे दोन्ही करून चालू आहे सध्या त्याची. ह्याला कशी आवड लागली मल्लखांबाची आणि त्याच्याबद्दल काय सांगा? मी मागाशी सांगितल्याप्रमाणे तो समर कॅम्पसाठी गेला होता. जस्ट समर कॅम्पमध्ये गेला आणि तिथे त्याला मल्लखांबचं प्रात्यक्ष चालू होतं. मग तिथं तो मल्लखांब खेळायला चालू केला आणि ती त्याची आवड निर्माण झाली. आणि ह्याच्या मागचं कारण म्हणजे वयाच्या 8व्या वर्षी त्यांनी सायकलिंगही केलेलं आहे. पुणे टू वाघा बॉर्डर असेल, पुणे टू पानिपत असेल, हे सायकलिंग करता करता मग आता मल्लखांबमध्ये गेलेलं आहे. आणि आमच्या घरामध्ये पण म्हणजे आमचे आजोबा असतील कुस्तीपटू होते, वडील कबड्डीपटू होते, मी सायकलपटू आहे. तसं घरातलं खेळामेळाचं वातावरण आहे आणि ते त्याला खूप लाभदायक झालं. म्हणजे घरातूनच त्याचा बेस पक्का झाला खेळाचा. आता त्याची नॅशनल लेवल उज्जैन येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड झालेली आहे आणि आम्हाला व शाळेला गायत्री इंग्लिश मीडियम स्कूलला यांना खात्री आहे की तो अंशुमन त्या स्पर्धेमध्ये नक्कीच मेडल घेणार. आणि याच्या मागे भागवत मॅडम असतील त्यांचाही खूप सपोर्ट भेटलेला आहे आम्हाला. माझ्या नॅशनल लेवलसाठी निवड झाली, खूप आनंदाची बातमी. पण त्याच्या मागे खूप मेहनत होती माझी म्हटलं, माझ्या स्पोर्ट्सच्या सरांची म्हटलं किंवा माझ्या कोचबद्दल म्हटलं तर या सगळ्यांनी मला खूप मदत केली आहे. इवन माझ्या स्कूलनी पण माझी हे केलेली आहे, मदत केलेली आहे. माझे बॅकलॉग्स भरून काढले. इवन माझ्या स्टडीज आणि सगळं मॅनेज करण्यामध्ये खूप मदत केलेली आहे. आणि नॅशनलसाठी निवड तर झालेलीच आहे, पण त्यानंतर आता मी गोल्डसाठी एम केलेले आहे आणि त्याच्यावर नक्कीच नॅशनल चॅम्पियन म्हणून मी परत येणार याची खात्री आहे मला. नमस्कार, मी कविता भोंगाळे कडू, स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ संचालित गायत्री ग्रुप ऑफ स्कूल
मला सांगताना सार्थ अभिमान वाटतोय. आमच्या शाळेतला विद्यार्थी जो ज्युनियर कॉलेजला शिकतोय, अंशुमन निलेश धावडे, याने नॅशनलला तो आता खेळणार आहे मलखांबामध्ये. खूप ही आनंदाची बाब आहे शाळेसाठी. यापूर्वी देखील आमच्या शाळेतले वेटलिफ्टिंगमध्ये ऋतुराज आंबरे हा विद्यार्थी, हा देखील आता अरुणाचल प्रदेशामध्ये नॅशनलला जातोय. आणि हे दोन्ही विद्यार्थी आमचे नक्कीच सुवर्ण पदक जिंकतील अशी मी त्यांच्याकडनं आशा व्यक्त करते आणि त्यांना मनापासनं खूप साऱ्या शुभेच्छा देते. शाळेचं नाव आणि त्या विद्यार्थ्याचं वैयक्तिक आयुष्य, शाळा नक्कीच प्रयत्न करत असते विद्यार्थी हा वैयक्तिक चांगला घडावा, पण स्पोर्ट्समध्ये देखील चांगला घडावा यासाठी शाळा आणि संस्था नेहमी कार्यरत असते. मी या बाबतीत आमचे सगळे प्रशिक्षक असतील, मुख्याध्यापक असतील आणि संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री विनायक बुंगाळे यांच्या वतीने या विद्यार्थ्यांचं खूप साऱ्या शुभेच्छा देऊन यांच्याकडनं चांगली कामगिरी घडो अशी आशा व्यक्त करते.